नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 मार्च 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव येईल. आज तुम्ही अनेक समस्यावर मात कराल. स्वतःसाठी खूप वेळ मिळू शकेल. या वेळात तुम्ही आपले आवडते छंद जोपासू शकता. एखादे पुस्तक वाचू शकता किंवा एखादे आवडते म्युझिक ऐकू शकता. जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुणाकडून उधारी मागत असाल आणि काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला तो टाळत असेल तर आज न बोलता तो पैसे परत करेल. मित्रमंडळीसोबत वेळ घालवाल. वाहन चालविताना काळजी घ्यावी लागेल. उपाय. सदचरित्र्याचे पालन केल्याने सूर्य प्रसन्न होतो आणि पारिवारिक आयुष्यामध्ये आनंद वाढतो. वृषभ राशी. समाधानकारक परिणामांसाठी कामाचे नीट आयोजन करा. कार्यालयातील काम मार्गी लावताना तणाव वाढेल. आज रिकामा वेळ असेल तर या वेळात तुम्ही ध्यान करू शकता. आज तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव येईल. जोडीदारासोबत नात्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. इतरांबरोबर आनंद वाटून घेतल्याने आरोग्य चांगले राहील. उपाय. कोणत्याही शनी मंदिरात तेल आणि प्रसाद चढवल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. मिथुन राशी. घरातील काही जुन्या सामानाला पाहून आज तुम्ही आनंदी होऊ शकता. आज तुम्ही केलेल्या शारीरिक बदलामुळे व्यक्तिमत्व खुलून दिसेल. आजची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नातेवाईकांकडून आलेल्या संदेशामुळे कुटुंबासह तुम्हीही उत्साही राहाल. कुठल्या खास व्यक्तीसोबत भेट होण्याची शक्यता आहे. शत्रूंना त्यांच्या कर्माचे फळ भोगावे लागू शकते. उपाय. एक दिवा लावा आणि त्यात काही काळे तीळ टाका. हा उपाय हरवलेल्या कौटुंबिक सुखाला परत मिळवून देईल आणि कौटुंबिक बंधनाचे मार्ग सुखकर राहतील. कर्क राशी. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची ओळख होऊ शकते. आज तुम्ही वेळ पाहून स्वतःसाठी वेळ काढाल, परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव असे करण्यात तुम्ही यशस्वी होणार नाही. जोडीदारासोबत चांगला दिवस राहील. विनोदबुद्धी तुमची मालमत्ता आहे. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने आर्थिक चिंता होऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवाल. उपाय. चांगल्या आर्थिक जीवनासाठी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा. सिंह राशी. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रामुळे खराब करू शकता. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. दयाळू स्वभावामुळे आनंदाचे क्षण अनुभवाल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयाबद्दल गुप्तता बाळगा. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल
आणि यासाठी तुम्हाला भरपूर संधी मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकता. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली राखण्यासाठी हिरव्या गवतावर चाला. कन्या राशी, आज तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर गेला तर कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्तम करत आहात, त्यासाठी कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे याची जाणीव तुम्हाला होईल. विद्यार्थी वेळेचा दुरुपयोग करू शकतात. कुटुंबाबरोबर वेळ घालवा, त्यामुळे आपल्या एकटेपणावर मात करता येईल. प्रलंबित वादग्रस्त विषय आणि खर्चामुळे मन काळवंडून जाईल. तुम्हाला जे हवे आहे ते मिळू शकेल. आपण अधिक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी उकडलेले चणे गरजू व्यक्तींना दान करा. तूळ राशी, मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. भागीदारांना गृहीत धरू नका. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि बराच वेळ खराब होऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल. भावनिक निर्णय घेताना अस्थिर होऊ नका. आपल्यासाठी पैसा वाचविण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी राहाल. उपाय: बिझनेसमध्ये उन्नती होण्यासाठी गरीब मुलींना दुधाची पिशवी वाटा. वृश्चिक राशी, आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या तणावामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता, पण आज या सगळ्या तक्रारी निघून जातील. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडतील. मुलांच्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला बराच आनंद होईल. खाजगी माहिती अजिबात उघड करू नका. तुमचे प्रियजन तुमच्या त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. नवीन प्रस्ताव आकर्षक वाटतील, परंतु उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका. उपाय: दुर्गा मंदिरात वाहिलेल्या प्रसादाला गरजू लोकांमध्ये वाटल्याने कौटुंबिक आयुष्य चांगले राहील. धनु राशी, धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. आज तुमची काही वाईट सवय प्रेमीला वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होतील. तुम्ही काम करत असलेला एखादा प्रकल्प रखडू शकतो. त्या गोष्टी आठवणे ज्याचे आता तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही हे तुमच्यासाठी ठीक नाही. असे करण्यामुळे तुम्ही आपला वेळ खराब कराल. तुमच्या कामाची स्तुती होईल. चांगले आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. लोकांना नेमके काय हवे आहे हे समजून घ्या. खर्च करताना उधळपट्टी करू नका. उपाय: आपणहून मदत करू शकता अशा कोणत्याही प्रकारच्या साप संमोहकाला मदत करा आणि दयाळू व्हा. मकर राशी,
नातेवाईकांना भेटून त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने तुमचा फायदा होईल. सायंकाळी मित्रासोबत वेळ घालवाल. धाडसाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. दिवसाची सुरुवात थोडी थकणारी राहील, परंतु नंतर चांगले फळ मिळेल. दिवसाच्या शेवटी तुम्ही आपल्यासाठी वेळ काढाल. या वेळेचा उपयोग तुम्ही चांगल्या कामासाठी करू शकता. आपले मत मांडण्यास कचरू नका. आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वतःला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने परिस्थितीचा सामना करा. धनसंबंधांनी जोडलेल्या समस्येच्या कारणांनी चिंतित राहू शकता. नातेवाईकांना भेटून त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने फायदा होईल. उपाय: धनप्राप्तीसाठी उगवत्या सूर्याला थोडा वेळ निहारून सूर्यमंत्र म्हणा. कुंभ राशी. आजच्या दिवशी मन दुखावण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहा. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि पैसे कमावण्याची ताकद किती आहे याची माहिती तुम्हाला मिळेल. आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकता. सर्व कामांना सोडून तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवाल. फूट पाडणारे विचार आणि भावना नियंत्रणात ठेवा. जुन्या संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पार्टी देण्याचा विचार करत असाल तर मित्रांना बोलवा. उपाय: सकारात्मक आरोग्य कंपन मिळवण्यासाठी सफेद रंगाची मिठाई वितरित करा. मीन राशी. आध्यात्मिक गुरुला भेटायला जाऊ शकता. तुमची मेहनत निश्चित चांगले फळ मिळवून देईल. बऱ्याच व्यापाऱ्यांना व्यापारात नफा होऊ शकतो. तुमच्या मनातील समस्या बाजूला सारा आणि मित्रमंडळीमध्ये तुमची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. विनाकारण स्वतःची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. भूतकाळातील गोष्टींना उजाळा देऊ शकाल. उपाय: पिठामध्ये काळे तीळ मिळवा आणि माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.